बोला सर. धन्यवाद सावंत सर. माझा आवाज येतोय असं मी गृहीत धरतो. सर ओके, काही प्रॉब्लेम नाही. माझा परिचय या ठिकाणी आपणाला करून देणारे राजे रामराव महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट सावंत सर, त्याचबरोबर IQAC चे कोऑर्डिनेटर शिवाजीराव कुलाल सर, महाविद्यालयाचे प्राचार्य SS पाटील सर, या सर्वांचे सर्वप्रथम या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचेही मी येथे यांना धन्यवाद देऊ इच्छितो. हे प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल महाविद्यालय प्रशासन या सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि माझ्या विषयासंदर्भात जे मला विषय दिलेला आहे, रिलेव्हन्स ऑफ NCC इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज अमंग स्टुडंट्स अमंग युथ्स, या विषयाच्या बाबतीत माझे विचार या ठिकाणी मी मांडण्यास सुरुवात करतो. मला काल सावंत सरांनी कल्पना दिलेली आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, कारण हे कार्यक्रम स्टुडंट डेव्हलपमेंट सेल आणि IQAC यांच्या मार्फत राबविण्यात येणारा कार्यक्रम आहे. आणि NCCच्या व्यतिरिक्त सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशा स्वरूपाची कल्पना मला सावंत सरांनी दिलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की NCCचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना NCC उपक्रम हे माहीत असतं आणि सातत्याने त्या उपक्रमामध्ये ते विद्यार्थी सहभागी होत असतात, ते परिचित असतात या उपक्रमात. परंतु NCCच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी या ठिकाणी श्रोते म्हणून उपलब्ध झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांना समजावं या अनुषंगाने मला येथे सर्व मांडणी करावी लागणार आहे. त्यासाठी NCCच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी परिचित असणाऱ्या काही गोष्टी मी येथे सांगणार, पण जे की नॉन NCCच्या विद्यार्थ्यांना परिचित नसणार आहे. माझा जो विषय आहे व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू NCC, मूल्य शिक्षा म्हणजे एका भारत देशाला अपेक्षित असणारे जे नागरिक आहेत, आपल्या देशाला अपेक्षित असणारा जो नागरिक आहे त्या नागरिकाचं वर्तन कसं असावं. मगाशीच सरांनी एक शब्दाचा उल्लेख येथे केलेलं मला जाणवतं, ते म्हणजे भिंतीतलं शिक्षण. म्हणजे आपण वर्गांमध्ये जे शिकतो, जे काही विषय आपण शिकतो ते भिंतीमध्ये शिकणारं शिक्षण. म्हणजे 4 भिंतीच्या आत शिक्षक शिकवतात, आपण शिकतो. आणि चांगला एक शब्द सरांनी आता उच्चारला ते म्हणजे भिंतीबाहेरील शिक्षण. भिंतीबाहेरील शिक्षण म्हणजे फील्ड वर्कच्या माध्यमातून काही गोष्टी जाणून घेणे, काही गोष्टी शिकणे. याला सरांनी चांगला शब्द वापरला, भिंतीबाहेरचे शिक्षण. आणि या शिक्षणातून मूल्य कसे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात असतात, त्यामध्ये NCC सारखा उपक्रम असो, NSS सारखा उपक्रम असो, कल्चरल ऍक्टिव्हिटीज म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असो, किंवा महाविद्यालयाच्या माध्यमातून एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज ज्या काही राबविल्या जातात, त्यामध्ये टूर्स असतील, स्टडी टूर्स असतील, व्हिजिट्स असतील, इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये असणारं करिक्युलम, अभ्यास निगडित असणारं जे भिंतीबाहेर शिकवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातो ते म्हणजे को करिक्युलम. म्हणजे अभ्यासक्रमाशी संबंधित परंतु त्या भिंतीच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, त्या सिलेबसशी संबंधित ते को करिक्युलम अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्याला आपण आउटरीच ऍक्टिव्हिटीज म्हणतो, ह्या आउटरीच ऍक्टिव्हिटीजच्या अनुषंगाने मग NCC असो, NSS असो, कल्चरल ऍक्टिव्हिटीज असो, या माध्यमातून किंवा काही ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतो, या माध्यमातून विद्यार्थ्यांचे
व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचा प्रयत्न केला जात असतो. हे पैलू एनसीसीच्या माध्यमातून कसे पडतात आणि त्यातून मूल्य शिक्षा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्राप्त होत असते, मूल्य कसे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात असतात, त्याला आपण इन्कल्केटिंग व्हॅल्यूज म्हणजे मूल्य बिंबविणे, मूल्य रुजविणे, जे की भिंतीच्या आतल्या शिक्षणाच्या बाहेर जाऊन म्हणजे भिंती बाहेरच्या शिक्षणातून हे आपण कशा प्रकारे एनसीसी उपक्रमाच्या माध्यमातून रुजवतो हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हल्ली आपल्याला माहिती आहे 21व्या शतकामध्ये आपण शैक्षणिक प्रवाह जेव्हा बघतो, एज्युकेशन, कन्व्हेन्शनल एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, असं आपण शिक्षणाचं क्लासिफिकेशन करतो. कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत शिक्षण, ज्यामध्ये कन्व्हेन्शनल डिग्री प्रोग्राम्स BA, BSc, BCom यासारखे डिग्री प्रोग्राम्स येतात. त्यानंतर प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे त्यामध्ये इंजिनिअरिंग सारखे, कॉम्प्युटर सारखे डिग्री डिप्लोमाचे प्रोग्राम्स येतात, BCA, BCS, म्हणजे जे शिकल्याच्या नंतर विद्यार्थ्याला नोकरी मिळेल, जे शिकल्यानंतर विद्यार्थी स्वतः नोकरी करू शकेल. समजा LLB केल्याच्या नंतर तो लॉची प्रॅक्टिस करू शकतो, वकील होऊ शकतो. MBBS ची डिग्री असेल तर स्वतःचं हॉस्पिटल काढून तो पेशंटला तपासून त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागवू शकतो. इंजिनियर असेल तर तो एखाद्या कंपनीमध्ये त्याने शिकलेलं सर्व काही तिथे अप्लाय करून तो नोकरी करू शकतो. हे प्रोफेशनल स्वरूपाचे शिक्षण. आणि आता अलीकडे व्होकेशनल एज्युकेशनला फार महत्व येऊ लागलेलं आहे. व्होकेशनल म्हणजे तुम्ही जे शिकताय त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला स्किल्स शिकवले जातात, त्याला स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल एनहान्समेंट म्हणतात. ते स्किल्स आपण अवगत करून लगेचच त्या आधारावर जे स्किल आपण शिक्षणात अवगत केलेले आहेत त्या आधारावर आपला स्वयं व्यवसाय सुरू करणे किंवा स्वयंरोजगारासाठी आपण प्रयत्न करणे, यासाठी ते व्होकेशनल एज्युकेशन दिलं. आणि आता जे शिक्षण तुम्ही बघत असाल तर फार जास्त महत्व या प्रोफेशनल आणि व्होकेशनल स्वरूपाच्या स्किल डेव्हलपमेंटच्या एज्युकेशनला महत्व आलेलं आहे. आणि हल्ली अलीकडे 2020 मध्ये जे शैक्षणिक धोरण शासनाने मांडलेलं आहे त्यामध्ये देखील शासनाने या प्रोफेशनल, व्होकेशनल, स्किल बेस्ड एज्युकेशनला महत्व दिलेलं आहे. महत्व म्हणजे जास्त स्ट्रेस दिलेला आहे. आताही आपण कुठलाही कोर्स डिझाईन करताना किंवा नॅक कमिटी येत असताना आपण जेव्हा प्रिपरेशन्स करतो, जेव्हा कुठलाही कोर्स डिझाईन केलं जात असतं त्यावेळेला आपण विचार करीत असतो की आपल्या या डिपार्टमेंट मधनं किती विद्यार्थी प्लेस झालेले आहेत, नोकरीला किती विद्यार्थी लागलेले आहेत, कॅम्पस बेस्ड इंटरव्ह्यू किती विद्यार्थ्यांचे झालेले आहेत आणि त्या कॅम्पसच्या माध्यमातून किती विद्यार्थी नोकरीला लागले. म्हणजे सध्या माझं असं मत आहे की आपण शिक्षणाला सरळ सरळ नोकरीशी संबंध जोडतोय, परंतु हे असं शिक्षणाचा संबंध नोकरीशी जोडणे हे 100% खरं नाहीये असं मला वाटतं आणि असं माझं प्रामाणिक मत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण भविष्याला देशाच्या विकासासाठी उपयुक्त असणारी पिढी घडवली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण अशा प्रकारची पिढी घडवली पाहिजे की ज्या पिढीचा उपयोग एकूणच राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी झालं पाहिजे. मी फक्त आर्थिक विकासाच्या बाबतीत बोलत नाहीये. फक्त पैसे कमावणे, नोकरी मिळवणे, त्या माध्यमात शिक्षण घेणे, शिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळवणे आणि पैसे कमावणे आणि उदरनिर्वाह चालवणे, एवढ्या संकुचित अर्थाने आपण घेतलेल्या शिक्षणाचा विचार करून चालत नाही. तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वांगीण विकास देशाचा होणे अपेक्षित आहे. आज आपण जगाच्या पातळीवरती बघतो, एक ज्वलंत आपल्या पुढे उदाहरण आहे तालिबान आणि अफगाणिस्तान या देशामध्ये काय होतो आहे हे आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की त्या ठिकाणी कशा प्रकारची अराजकता आपल्याला पाहावयास मिळते. त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक, आपण सर्व विद्यार्थ्यांना परिचित असेल की तालिबानमध्ये जे प्रकरण झालेलं आहे, तालिबान अफगाणिस्तानमध्ये जे सत्ता पलट झालेली आहे
त्यातनं त्या ठिकाणी असणारी अराजकता न्यूजमध्ये आपण पाहतो. तर हे जे चित्र आहे हे त्या देशामध्ये चित्र का निर्माण झालं असेल आणि त्याची कारणे काय आहेत हे जर आपण शोधलो तर त्याची अनेक कारणं सांगता येतात. आणि त्यापैकी महत्वाचं कारण म्हणजे व्हॅल्यूज त्या देशातील नागरिकांना कुठले दिलेले आहेत, कशा स्वरूपात दिलेले आहेत हे देखील विचार करणं गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने मूल्य रुजविणे, तरुण पिढीमध्ये मूल्य रुजविणे. आपण पाहतो की हल्लीची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. व्हर्च्युअल माध्यमातून किंवा व्हर्च्युअल विश्वामध्ये गुरफटून राहणे अधिकच पसंत होतं. आणि हल्ली अलीकडे त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तर 100% सगळंच व्हर्च्युअल माध्यमातून चालू आहे. आधीच ही पिढी व्हर्च्युअल विश्वामध्ये गुरफटलेली असताना आणि परत व्हर्च्युअल हे माध्यम आपल्याला वापरण्यासाठीचे बंधनं अलीकडच्या काळामध्ये येत आहे. तर नोकरी मिळविणे हे शिक्षणाचा जरी उद्देश असेल तरी एक तरुणाला किंवा एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने कुठले पैलू त्याच्या व्यक्तिमत्वात जडवणे गरजेचे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने एनसीसीच्या माध्यमातून मूल्य शिक्षा कशी दिली जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझं स्क्रीन देखील शेअर करणार आहे. माझं प्रास्ताविक इंट्रोडक्टरी बोलणं झाल्याच्या नंतर मी स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून तुम्हाला काही पॉइंट्स एनसीसी उपक्रमाचे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एनसीसी उपक्रमामध्ये ढोबळमानाने काही बघणाऱ्यांना किंवा काही व्यक्ती जे एनसीसीची परिचित नाहीत अशांना असं वाटतं की एनसीसी म्हणजे परेड ग्राउंड वरती जाऊन तेथे जे आवाज आपल्याला जोरजोरात येतात, परेड करण्यासंदर्भातले जे आवाज येतात, फक्त तेवढंच सावधान, विश्राम, तेज चल, दैनमूड, बायमूड, ते विद्यार्थी ग्राउंड मध्ये जोरजोरात ओरडतात किंवा आपण मैदानी कवायती ज्याला आपण म्हणतो, ज्याला ड्रिल म्हणतो, ज्याला आपण परेड म्हणतो, त्या परेड पुरतच मर्यादित आपण एनसीसीचा विचार करतो. जे नॉन एनसीसी कॅडेट्स किंवा नॉन एनसीसी व्यक्ती आहेत त्यांचा एनसीसी कडे बघण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की विद्यार्थी युनिफॉर्म घालून येतात आणि ग्राउंडवर विशिष्ट पद्धतीने थांबतात आणि ग्राउंडवर विशिष्ट पद्धतीने थांबल्याच्या नंतर काही विशिष्ट कवायती दाखवतात किंवा विशिष्ट शारीरिक कौशल्यावर आधारित असणाऱ्या काही कवायती करतात. एवढ्या पुरतच आपण एनसीसी जर जाणत असाल तर हे चुकीचं आहे. एनसीसी मध्ये कवायतींच्या व्यतिरिक्त काही जणांचं तर असं म्हणणं असतं की जे शिक्षणामध्ये ऍव्हरेज असणारे विद्यार्थी असतात, जे विद्यार्थी ऍव्हरेजली 30-35-40% घेऊन पास होतात, ज्यांचं डोकं शिक्षणामध्ये चालत नाही, जे शारीरिक कौशल्य किंवा शारीरिक श्रमावरती अवलंबून राहू इच्छितात, असे विद्यार्थ्यांनी एनसीसी घ्यावं किंवा असे विद्यार्थी एनसीसी कडे वळतात. ही देखील चुकीची धारणा एनसीसीच्या संदर्भात आहे. हे देखील मला जाणवतं. गेली 8 वर्ष मी या एनसीसी मध्ये कार्यरत आहे आणि या 7-8 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये मी बारकाव्याने ह्या विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा आणि इतर जे सहकारी आमचे प्राध्यापक नॉन एनसीसीचे असतात किंवा ज्यांना एनसीसीच्या बाबतीत काही माहिती नसतं असे बरेच प्राध्यापक देखील त्यांचा समज असा असतो की एनसीसी मध्ये जो विद्यार्थी जातो त्याचं मेंदू हे कमी काम करतं आणि शरीर त्याचं जास्त काम करतं. तो कवायती करण्यासाठी, तो एक दो ग्राउंडवर ओरडण्यासाठी आणि विशिष्ट युनिफॉर्म परिधान करून ग्राउंडवरच्या कवायती करण्यासाठी एनसीसीत जातात. त्यांचं माइंड जास्त चालत नाही, त्यांचं गुडघं जास्त चालतं. म्हणजे चेष्टेने बोलण्याचा भाग असाही येतो त्यामधनं की एनसीसी मध्ये असणारे किंवा ह्या तत्सम फोर्सेस मध्ये असणाऱ्याचं माइंड हे गुडघ्यात आलेलं असतं. असं एक गैरसमज फार मोठा त्या बाबतीत आहे. हे देखील गैरसमज मी या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण काही स्लाइड्सच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की एनसीसी मध्ये काय शिकवलं जातं. एनसीसी मध्ये डिसिप्लिन शिकवलं जातं, एनसीसी मध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं जातं, एनसीसी मध्ये स्टेज करेज शिकवलं जातं, एनसीसी मध्ये मॅन मॅनेजमेंट शिकवलं जातं, एनसीसी मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट शिकवलं जातं,
एनसीसी मध्ये स्ट्रॅटेजीज अँड काउंटर स्ट्रॅटेजीज शिकविले जातात. एनसीसी मध्ये स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड डेव्हलप केलं जातं. एनसीसी मध्ये लिडरशिप क्वालिटी डेव्हलप केलं जातं. एनसीसी मध्ये ऑफिसर्स लाईक क्वालिटी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं जातं. एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांचं करेज डेव्हलप केलं जातं. ओव्हरऑल कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं. सेल्फलेस सर्व्हिस कशा पद्धतीने करायचं हे एनसीसी मध्ये शिकविलं जातं. त्यानंतर स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड शिकविलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी एनसीसी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्याचा, रुजविण्याचा प्रयत्न केला जात असतो. ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इतरही जी मंडळी आहे किंवा इतर जे प्राध्यापक आहेत ज्यांच्या मनामध्येही काही बाबतीत एनसीसीच्या बाबतीत काही गैरसमज आहेत. मी मगाशी बोलत असताना जे भिंतीबाहेरील शिक्षणाच्या संदर्भातला जे उल्लेख केला होता त्यामध्ये आणखी एक महत्वाच्या घटकाचा उल्लेख करणं राहून गेलेला आहे. एनसीसी, एनएसएस, स्पोर्ट्स, कल्चरल वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्यात आणखी एक भिंतीबाहेरच्या शिक्षणातलं महत्वाचं घटक आहे ते म्हणजे स्पोर्ट्स, शारीरिक शिक्षण. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर आता मी माझं स्क्रीन शेअर करणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला एनसीसीचं महत्व व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण येथे पाहूया की मला असं वाटतं, मी असं गृहीत धरतो की माझं स्क्रीन या ठिकाणी शेअर होतो आहे. कुलाल सर, मी स्क्रीन शेअर करतोय ते दिसत आहे ना? हो सर, दिसतंय. ओके. व्हॅल्यूज एज्युकेशन थ्रू एनसीसी हे पाहत असताना सर्वप्रथम मी आपल्याला सांगणार आहे जे ड्रिल म्हणजे ज्या कवायती असतात, ज्या कवायती आपण करतो त्या कवायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही काय शिकवतो. किंवा एखादा एनसीसीचा विद्यार्थी युनिफॉर्म विशिष्ट प्रकारचं परिधान करून जेव्हा ग्राउंड वरती येतो आणि ड्रिल हा एनसीसीचा एक भाग आहे. आपला गैरसमज असा आहे ड्रिल म्हणजे एनसीसीचा सर्व आहे, पण असं नव्हे, ही गैरसमज आहे. ड्रिल हे एनसीसीचा एक भाग आहे. एनसीसीचं सर्व म्हणजे ड्रिल नाही. जे विद्यार्थी एनसीसी बी आणि सी सर्टिफिकेटची परीक्षा देतात त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही 300 मार्कांची असते. त्या 300 मार्कांपैकी ड्रिल हे फक्त 25 ते 30 आणि ऍट मॅक्स 50 मार्कांसाठी विचारलं. यावरून आपल्याला लक्षात येईल की ड्रिल हे एनसीसीचा एक महत्वाचा भाग आहे, परंतु याचं 25% वेटेज ह्या एकूण एनसीसीच्या सिलेबसमध्ये दिलं जातं. आणि या ड्रिलच्या माध्यमातून व्हॅल्यूज कसे रुजविले जातात विद्यार्थ्यांमध्ये हे आपण जाणून घेऊया. ड्रिल म्हणजे काही विशिष्ट स्वरूपाच्या कवायती असतात ज्यामध्ये सावधान, विश्राम, दाहिने मूड, बाये मूड, पिछे मूड, खुली लाईन चल, निकट लाईन चल, विशिष्ट प्रकारचं कमांड दिलं जातं आणि त्या कमांडला अनुसरून पुढची व्यक्ती कार्यवाही करत असतो. त्या संदर्भातला व्हिडिओ पण मला जर वेळ परमिट करत असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवणार. आधी सांगणार आणि नंतर व्हिडिओ दाखवणार जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. तर या ड्रिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्येच नव्हे किंवा आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, सगळ्या डिफेन्स फोर्सेसमध्ये ड्रिल का शिकविलं जातं तर ड्रिल हे विद्यार्थ्यांमध्ये डिसिप्लिन बिंबविण्याचं एक माध्यम आहे. त्याला आर्मीच्या भाषेत म्हणतात ड्रिल डिसिप्लिन की बुनियाद है. ड्रिल डिसिप्लिन की बुनियाद है म्हणजे काय? डिसिप्लिन हे ड्रिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बिंबविलं जातं, रुजविलं जातं. मी शब्द फार जपून वापरतोय. मी असं म्हणत नाहीये की विद्यार्थ्यांना डिसिप्लिन शिकविलं जातं असं म्हणत नाहीये. शिकविणे, बिंबविणे ह्या दोन शब्दामध्ये फरक आहे. शिकविणे आणि रुजविणे ह्या दोन शब्दामध्ये फरक आहे. सावंत सरांनी मगाशी बोलल्याप्रमाणे भिंतीच्या आतलं शिक्षण जेव्हा असतं
चार भिंतीच्या आत वर्ग खोलीमध्ये शिकविलं जातं तेव्हा ते शिकवितो, तेव्हा आपण ती गोष्ट त्या विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवत नाही किंवा बिंबवित नाही. ड्रिल हे काही गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवितं, बिंबवितं, म्हणजे त्याला इन्कल्केटिंग व्हॅल्यूज, म्हणजे त्याची सवय परत परत ती गोष्ट करायला लावून सवय लावणे, आणि ती सवय न कळत त्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबविली जाते. रोज रोज ती गोष्ट विद्यार्थी करत असेल तर त्याला आपण म्हणतो रुजविणे किंवा बिंबविणे. म्हणजे डिसिप्लिन हे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविलं जातं कशाच्या माध्यमातून, तर ड्रिलच्या माध्यमातून. ड्रिल ग्राउंड मध्ये थांबून विशिष्ट प्रकारच्या कपड्यांचं, ड्रेसचं परिधान करून विद्यार्थी आरडाओरड करतात अशी जी आपली समज असते ती आरडाओरड नसते. ते एका प्रकारचं वातावरणाची निर्मिती असते, आणि त्या वातावरणामध्ये जे विद्यार्थी वावरतात, जे शिकतात, ते कायम त्यांच्या लक्षात असतं शेवटपर्यंत. ते कधी विसरत्या विद्यार्थ्यांमध्ये. सावंत सरांना माहिती आहे, आम्ही एनसीसीच्या ट्रेनिंगसाठी एकत्र होतो 3 महिने, आणि त्या 3 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आम्हावरती जे बिंबविलं गेलं, मी स्वतः प्राध्यापक म्हणून पूर्वी असताना, एनसीसीच्या प्रशिक्षणानंतर आणि एनसीसीच्या प्रशिक्षणापूर्वी फार बदल माझे झाले. मी दाढी वाढवून यायचो वर्गामध्ये शिकवण्यासाठी. आता मी रोज सकाळी उठून काय, सर्वप्रथम म्हणजे रोजची माझी दिनचर्या, सुट्टी असो किंवा काय असो, न कळत माझे हात ब्रश केल्याच्या नंतर दुसरं जे मी काम करत असेल तर ते म्हणजे ब्रश लावणे आणि दाढी करणे हे उपक्रम. कारण का, हे बिंबविल्या करणार, हे रुजविल्या करणार. मी पूर्वी कसं पण यायचो महाविद्यालयात, कधी दाढी असायची, कधी दाढी केलेली नसायची, पण आता मी डेली रुटीनच्या भागामध्ये माझा तो समाविष्ट असणारा घटक आहे दाढी कर. का, तर हे सीसीच्या प्रशिक्षणामधनं आमच्यावरती बिंबवलं गेलं आहे. न कळत आम्ही त्या गोष्टीकडे जातो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, मी त्या प्रशिक्षणापासून माझ्या स्वतःचे जे कपडे आहेत ते स्वतः मी धुवून इस्त्री करतो, ना की कोणाला सांगतोय. पूर्वी मी आमच्या घरातल्यांना सांगायचो हे माझे कपडे धुवून ठेव, नाही, आता मी स्वतः ते करतो. का, तर ते आमच्यावरती बिंबवलं गेलेलं. का, तर या एनसीसीच्या प्रशिक्षणाच्या मध्ये म्हणजे ड्रिल, मला काय सांगायचं आहे, ड्रिल डिसिप्लिन की बुनियाद आहे. म्हणजे या ड्रिलच्या माध्यमातून जोपर्यंत विद्यार्थ्याला येत नाही, जोपर्यंत त्याला जमत नाही, त्याला जमत असेल तरी परत परत काही गोष्टी करायला लावत असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला माहिती असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारीला संचलन तुमच्या महाविद्यालयात होत असेल तर 100 वेळा त्या विद्यार्थ्याला ते संचलन त्यांच्याकडून करून घेतलं. ड्रिल ग्राउंड वरती विद्यार्थ्याच्या आल्याच्या नंतर त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचा युनिफॉर्म असतो. त्या युनिफॉर्मची ठेवण विशिष्ट प्रकारची असते. त्याला मिलिटरीच्या भाषेमध्ये म्हणतात टर्नआउट. येथे तुम्ही शब्द बघत असाल टर्नआउट. टर्नआउट म्हणजे त्याच्या कपडे त्याने कशा प्रकारे घातलेले आहेत. प्रत्येक जागा, विशिष्ट वस्तूची प्रत्येक जागा त्या युनिफॉर्म वरती फिक्स झालेली असते. ते युनिफॉर्मचा फोटो तुम्हाला दाखवणार आहे. ड्रिल मधनं आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो, तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ ड्रिल मधनं आपण विद्यार्थ्यांना डिसिप्लिन शिकवतो. डिसिप्लिन शिकवतो म्हणजे काय, बसणे कसे, उठायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं, इथपर्यंत आपण विद्यार्थ्यांना शिकवित असतो. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा विद्यार्थी एनसीसीची ट्रेनिंग करतो किंवा एनसीसीची परेड करतो, परेड सुटल्याच्या नंतर 2 मित्र जेव्हा घरी जात असतात किंवा 3 ते 4 मित्र जेव्हा घरी जात असतात, घरी जात असताना पायी चालत जर ते घरी जात असतील तर त्यांच्याकडे कधी ऑब्झर्व करा की त्या विद्यार्थ्यांचा न कळत एकत्र डावा पाय सगळ्यांचा पुढे पडतो आणि एकत्र उजवा हात त्यांचा मागे जात असतो. ड्रिलवर नसताना देखील ते ड्रिल सुटल्यानंतर घरी जात असताना आपण कधी पाहत असाल तर ते नीट निरीक्षण करून आपण पाहावं. त्याचा चालण्यात बदल असतो, बोलण्यात बदल असतो, उठण्यात बदल असतो, त्यानंतर त्याचा ड्रेस परिधान करण्याच्या पद्धतीत देखील बदल असतो. एक सिव्हिल विद्यार्थी आणि एक एनसीसी विद्यार्थी आपण तुलना करून बघा, आपण कंपॅरिझन करून बघा, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत देखील बदल असतो.
हे डिसिप्लिन जे आहे, कपडे कसे घालायचे, वरिष्ठांना कसं बोलायचं, आदर कसा द्यायचा, हे सगळं ड्रिलच्या माध्यमातून हे ड्रिलच्या माध्यमातून शिकवलं जातं म्हणण्यापेक्षा ड्रिलच्या माध्यमातून बिंबवलं जातं. वर्ड ऑफ कमांड. तुम्ही पाहत असाल की एक एनसीसीचं ट्रुप्स थांबलेलं असतं आणि एक त्यांचा लीडर असतो, तो लीडर ओरडतो जोरात आणि कमांड देत असतो. कमांड देत असतो म्हणजे मी काहीतरी सांगतोय आणि ते ऐकून तुम्हाला ते फॉलो करायचं आहे, अशा प्रकारची सूचना तो त्यांना देत असतो. तो जोरात ओरडतो, परेड सावधान म्हटल्याच्या नंतर ते विद्यार्थी त्याची कार्यवाही करत असतात. यातून वरिष्ठांनी सांगितलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करणे, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये बिंबविल्या जात असतात. जो कमांड देणारा अधिकारी असतो, तो कमांड देत असताना आपल्याला ते कमांड कशा पद्धतीनं फॉलो करायचं आहे, त्याची कार्यवाही कशा पद्धतीनं करायचं आहे, हे त्या विद्यार्थ्यांवरती बिंबविलं जात. हे अशा प्रकारची शिस्तीमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होतात. कपडे इस्त्री करून येणे, प्रॉपर इस्त्री असणे, हेअरकट म्हणजे प्रॉपर विद्यार्थ्याचं हेअरकट असणं गरजेचं असतं. परेड ग्राउंड वरती थांबल्याच्या नंतर नख वाढलेली नसावीत. आपल्याला माहिती आहे आपले विद्यार्थी अशी नख वाढवतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर देतात. मोठा अंगठ्याचा आणि या करंगळीचे नख वाढलेले असतात. नख काढणे, कटिंग विशिष्ट पद्धतीने हेअरकट असणे, दाढी करणे, कपड्याला इस्त्री असणे, बुटाला पॉलिश असणे, इन शर्ट करणे, ब्लॅक कलरचा बेल्ट घालणे, बेल्टला पॉलिश करणे, ह्या सगळ्या गोष्टी. ब्लॅक कलरचा शूज असेल तर ब्लॅक कलरचे सॉक्स घालणे, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असेल तर व्हाईट कलरचे शूज परिधान करणे, हे सगळं काही त्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना बिंबवलं जातं, जेणेकरून आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला ते लक्षात असलं पाहिजे. आयुष्यभर त्याने ते बिंबवलेल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना एनसीसी उपक्रमामधनं रुजवलं जातं. असं प्रशिक्षण या ड्रिलच्या माध्यमातून दिलं जातं. तुम्हाला हे पण माहिती असेल की कडक अशा स्वरूपाची पनिशमेंट विद्यार्थ्याला दिली जाते. कडक अशा स्वरूपाची पनिशमेंट का? तर विद्यार्थ्याने जर दाढी केली नसेल तर एखादा दगड आणि वीट घेऊन त्याच्या गालावरती घासलं जातं. का घासलं जातं? की घासून घासून त्या विद्यार्थ्याला जखम होणे अपेक्षित असतं आणि ती जखम झाल्याच्या नंतर ज्या ज्या वेळेला ती जखम त्याला दुखणार त्या वेळेला त्याला विद्यार्थ्याला लक्षात येणार की मी चूक काय केलेली होती, तर मी त्या क्षणाला त्या ड्रिल ग्राउंडवरती, परेड ग्राउंडवरती दाढी करून गेलेलो नव्हतो, म्हणून मला ही पनिशमेंट दिलेली आहे. आणि दाढी करताना देखील त्याला जाणवणार, ती जखम चिघळणार आणि त्याला जाणीव होणार की ही माझ्याकडनं झालेली चूक आहे आणि अशी चूक मी परत होऊ देणार नाही. म्हणून कडक अशा स्वरूपाची पनिशमेंट दिली जाते. त्याला डोक्यावरती उभं केलं जातं. त्याला विद्यार्थ्यांना, आता हल्ली आपण शैक्षणिक व्यवस्थेमध्ये बघतो, विद्यार्थ्यांना मारणे जवळजवळ बंद झालेलं आहे. आम्ही आता आमच्या सोबतचे शिक्षक येथे बसलेले असतील, त्यांना माहितीये की लेक्चर, त्यांना माहितीये की हे विद्यार्थी जोपर्यंत, त्या शिक्षकांना माहितीये की त्यांनी कशा प्रकारे शिक्षकांनी त्यांनी चूक केलेली असताना त्यांना शिक्षा दिलेली होती. पण आता हे सगळं बंद झालेलं आहे. परंतु एनसीसी मध्ये आजही ती शिक्षा देऊन त्या विद्यार्थ्यावरती आम्ही बिंबवण्याचा आणि रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. हे जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या माध्यमातून डिसिप्लिन विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये रुजवलं जात असतं, हे येथे समजणं गरजेचं आहे. ते म्हणजे डिसिप्लिन. इथे टर्नआउटच्या बाबतीत मी जे बोलतोय ते म्हणजे ड्रेस घालण्याची पद्धत. अशी मी तुम्हाला सांगत होतो, ही ड्रेस तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की विद्यार्थ्याचं ड्रेस बघता क्षणी आपल्याला डोळ्यात भरून येतं. बघता क्षणी आपल्याला असं जाणवतं की हा विद्यार्थी, 2 मिनिटं त्या विद्यार्थ्यांकडे पाहावं असं वाटतं. का तर एका विशिष्ट पद्धतीने त्याने ड्रेसिंग केलेली असते. विद्यार्थी पुढे थांबल्याच्या नंतर, एनसीसीचा कॅडेट पुढे थांबल्याच्या नंतर त्याला काहीही बोलण्याची गरज नाही. त्याला बघून आपण जाणून घेत असतो की त्या विद्यार्थ्याची एनसीसी मध्ये रँक कोणती आहे.
इथे बघा आपण पाहतोय रँक, तो कुठल्या रँक वरती आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव काय आहे, त्या विद्यार्थ्याचं एनसीसी मध्ये कुठला वर्ष आहे. म्हणजे इथे एक बॅज असतो, त्या बॅज वरती लिहिलेलं असतं ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट. त्याच्यावरनं कळतं की तो एनसीसीच्या कुठल्या वर्षामध्ये आहे. एनसीसी ऑफिसरची आपण जर रँक पाहत असू, आर्मी ऑफिसरची रँक पाहत असू, तर तो थांबल्याच्या नंतर लक्षात येतो. आणि ही प्रत्येक वस्तू ज्या पद्धतीने परिधान करण्याची असते त्याच पद्धतीने हे युनिफॉर्म घालायचं असतं. त्याचं एक सिस्टम असतं, त्या सिस्टमनेच हे युनिफॉर्म परिधान करायचं असतं. बघा हे बाह्या फोल्ड केलेले आहेत, हे बाह्या फोल्ड करायचे असतात. कुठपर्यंत करायचे, किती करायचे, त्याचा माप किती असतो, हे सगळं माप. हे बघा हे पॅन्टचे बाह्या फोल्ड केलेले ट्राउझरच्या, हे देखील त्याची सिस्टम असते. त्या सिस्टमनेच तो युनिफॉर्म परिधान करतो. तुम्ही कुठल्याही आर्मी अधिकाऱ्याला पहा, सैन्यातील अधिकाऱ्याला पहा, तुम्ही कुठल्याही IPS ऑफिसरला पहा, त्या ऑफिसर्सचे जे ड्रेस असतं, ते ड्रेस घालण्याची जी सिस्टीम असते, त्याला तुम्ही बघून तुम्हाला लक्षात येईल की त्याला बघता क्षणी आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे 2 मिनिटं आपण बघावं. अशा प्रकारची पर्सनॅलिटी, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्याच्यावरती बिंबवलं जात असतं. तो व्यक्तिमत्व शोभून दिसेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी त्याच्यावरती काही मूल्य हे बिंबविले जात असतात. याला म्हणतात डिसिप्लिन, इन्कल्केटिंग व्हॅल्यूज ऑफ डिसिप्लिन अमंग स्टुडंट्स. बघा हे आहे टर्नआउट, हे झालं टर्नआउटच्या बाबतीत. हीच सवय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागत असते. विद्यार्थ्याने जर पॉलिश केलं नसेल बुटाला तरी देखील त्याला पनिशमेंट मिळत असते, आणि म्हणून तो विद्यार्थी पॉलिश देखील करणे विसरत नाही. तो पॉलिश देखील व्यवस्थित करणे, बेल्टला व्यवस्थित पॉलिश. हे जे बॅजेस असतात, ह्या बॅजेसला तो ब्रासो लावून चमकावतो, चकाकी आणतो. ही सवय हे ड्रिल साठी परेड ग्राउंड वरती करून करून नाही जर केलं तरी आम्हाला पनिशमेंट मिळणार अशी भावना त्याच्यामध्ये बिंबवली जाते. आणि दैनंदिन सिव्हिल लाईफ मध्ये देखील तो युनिफॉर्म परिधान करत असताना, सिव्हिल ड्रेस परिधान करत असताना या गोष्टी बिंबवल्या कारणाने तो त्या पद्धतीने ड्रेसिंग सेन्स त्याच्या मनामध्ये येत असतं. हे एक उदाहरण आहे. ड्रेसिंग मध्ये सर्वस्वी नाहीये, पण एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठीचं एक पार्ट आहे. आणि हे देखील या ड्रिलच्या माध्यमातून आम्ही बिंबवतो. हे या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजविले जातात. त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे इथे ड्रिलच्या माध्यमातून आपण जे शिकवतो ते म्हणजे कॉम्रेडशिप. कॉम्रेडशिप म्हणजे बंधुत्वाची भावना. त्यानंतर आपण शिकवतो सेन्स ऑफ कोऑपरेशन, सहकार्य करण्याची भावना. उदाहरणार्थ जेव्हा केव्हा ड्रिल सारखे इव्हेंट्स होत असतात किंवा एनसीसी मध्ये, आर्मी मध्ये, डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जेव्हा रनिंग सारखे इव्हेंट्स होत असतात, तेव्हा ज्या विद्यार्थ्याला पळता येत नाही, जो कमी पळतो, तो सर्वात पुढे थांबवला जातो, आणि जो जास्त पळतो त्याला सर्वात मागे थांबवलं. जास्त पळणारा विद्यार्थी पळत पळत जाऊन तो पहिला नंबर येईल याची अपेक्षा नसते. ज्या विद्यार्थ्याला पळता येत नाही, जो शेवटचा नंबर येणार, त्याला पुढे ठेवायचं आणि त्याला पूर्ण पळण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं. ही भावना, ही मानसिकता असते. म्हणजे आपल्या सोबतच्या सहकार्याला सांभाळून घेणे. कॉम्रेडशिप म्हणजे बंधुत्वाची एक भावना वृद्धिंगत करणे. ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. एक वाक्य आहे, म्हणजे एनसीसी किंवा आर्मीचे जे ट्रेनिंग सेंटर्स असतात, त्या ट्रेनिंग सेंटर्सच्या भिंतीवरती असे वाक्य लिहून ठेवलेले असतात. त्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स जे आहे, फर्स्ट माय कलीग, फर्स्ट नेशन, सेकंड कॉम्रेड मीन्स कलीग, आणि थर्ड इंडिव्हिज्युअल. म्हणजे ह्यातनं काय त्या व्यक्तीला कळतं की सर्वप्रथम प्राधान्य आपण कशाला द्यायचंय, तर सर्वप्रथम जे असतं ते म्हणजे आपलं देश किंवा कंट्री ही सर्वप्रथम असते. ऑर्गनायझेशन हे कधीही प्राधान्य देत असताना सर्वप्रथम प्राधान्यक्रमाने सर्वप्रथम काय प्राधान्य द्यायचं असतं, कशाला प्राधान्य असतं, तर ऑर्गनायझेशन.
म्हणजे व्यक्तिशः एखादा व्यक्ती फार मोठा नाही. मी या महाविद्यालयात काम करतो, या एनसीसी युनिटमध्ये काम करतो, तर मी या युनिटचा, या ऑर्गनायझेशनचा एक हिस्सा आहे, या कंट्रीचा, या देशाचा हिस्सा आहे. देशापेक्षा मी मोठा नाही, कंट्रीपेक्षा मी मोठा नाही, या ऑर्गनायझेशन पेक्षा मी मोठा. मी कितीही मोठा झालो, मी जरी देशाचा उद्या राष्ट्रपती झालो, तरी मी ऑर्गनायझेशन पेक्षा कधीही मोठा होत नाही. हे एनसीसी मध्ये शिकवलं. मी आज या महाविद्यालयासाठी काम करतो आणि ही भावना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे, त्यानंतर रयत सारखी शिक्षण संस्था आहे, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वांच्यामध्ये ही भावना असते. एक व्हॅल्यूज या शैक्षणिक संस्थांनी आपल्यावरती बिंबवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या व्हॅल्यूज देशभरातल्या युवांमध्ये, युथमध्ये बिंबवण्याचं माध्यम म्हणजे हे एनसीसी आहे. ते काय बिंबवतं? हे उपक्रम अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य बिंबवतं की मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ऑर्गनायझेशन पेक्षा मी मोठा नाही, त्या युनिट पेक्षा मी मोठा नाही, त्याचा मी एक हिस्सा आहे आणि माझ्यासारखे अनेक जण त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करतात. याला आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणू, इतरांसाठी झिजण्यासाठी किंवा इतरांसाठी काम करण्याची जी प्रेरणा असते, कॉम्रेडशिपची जी भावना असते, ती कॉम्रेडशिपची भावना या ड्रिलच्या माध्यमातून, आपण एनसीसी उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांवरती बिंबवतो. एक बड्डी पेअर नावाची संकल्पना असते डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये. बड्डी पेअर म्हणजे एकटा कुठेही जायचं नाही. कुठेही तुम्ही जात असाल तर एकटे गेला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणार. एकटे जायचं नाही, सोबत 2 ते 3 जणांना घेऊन जाणे, म्हणजे सातत्याने इतरांना सहकार्य करणे आणि त्यांचं सहकार्य आपण घेणे, अशी भावना यामध्ये बिंबवली जाते. तुम्ही बघा, कुठल्याही प्रकारच्या कवायती करताना, ड्रिल करताना सर्वांचं कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. सर्वांचं कोऑर्डिनेशनने हे उपक्रम होत असतात. तुम्ही 26 जानेवारीचे संचलन पाहत असाल तर त्या संचलनामध्ये आपण पाहतो की सर्वजण एकत्र एकाच पद्धतीने सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात. यामधून एक कॉम्रेडशिपची भावना वृद्धिंगत होत असते. सेन्स ऑफ कोऑपरेशन, सहकार्याची भावना वृद्धिंगत होते. म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशन असतं, पहा, कॉम्पिटिशन, स्पर्धा आपण म्हणतो, रनिंगची स्पर्धा. त्यामध्ये पहिला येणारा काय करतो, दुसऱ्यांना चित करून किंवा दुसऱ्यांना हरवून स्वतः पहिला येण्याचा प्रयत्न करतो. पण ड्रिल मध्ये तो प्रकार नसतो, एनसीसीच्या या कवायतीमध्ये तो प्रकार नसतो. तो इतरांना सोबत घेऊन त्या ऑर्गनायझेशनसाठी एक चांगली गोष्ट किंवा चांगला उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो. मला खूप जास्त येतं म्हणून तो पुढे एकटा जात नाही. ज्याला काहीच येत नाही त्याला सोबत घेऊन तो जात असतो. ड्रिल करताना पहा, एखाद्याला ड्रिल येत नसेल तर त्याला जोपर्यंत ड्रिल येत नाही तोपर्यंत त्याला शिकविलं जातं आणि इतर ड्रिल येणारे त्याला सांभाळून घेत असतात, त्याला सामावून घेत असतात. ही कोऑपरेशनची भावना, ही कॉम्रेडशिपची भावना, हे या ड्रिल या इव्हेंटच्या माध्यमातून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज बिंबविल्या जातात, ना की शिकविल्या जातात. शिकविल्या तर जातातच सोडा, ते बिंबविल्या जातात, ते रुजविल्या जातात आणि ते कायम त्याला स्मरणात असतं आणि कायम तो ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो. हे या ठिकाणी मला सांगणं गरजेचं वाटलं आणि हे एक महत्वाचं येथे माझं सांगणं आहे. त्यानंतर आपण पाहूया की ड्रिलच्या माध्यमातून हे व्हॅल्यूज आपण रुजवितो. आता आपण पाहू एनसीसीच्या माध्यमातून इतर कुठल्या व्हॅल्यूज विद्यार्थ्यांमध्ये बिंबविल्या जातात. त्या म्हणजे सेक्युलरिझम, म्हणजे एक धर्मनिरपेक्षतेची भाव. मी मगाशी सांगताना सांगितलं, लिडरशिप, नेतृत्व गुण विकास, म्हणजे ट्रूप्स थांबलेले असताना त्यांचं नेतृत्व कशा प्रकारे, स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड, हे देखील विद्यार्थ्यांमध्ये बिंबवलं. स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड मुळे एक लिडरशिप क्वालिटी वृद्धिंगत होते. स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड मुळे विद्यार्थ्यांमध्ये गट्स किंवा सहनशक्ती निर्माण होत असते. विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स तयार होत असतो.
स्पोर्ट्समॅनशिप ऍटिट्यूड देखील स्पोर्ट्सच्या इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि एनसीसीच्या इव्हेंट्सच्या माध्यमातून हे ऍटिट्यूड विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होत असतं. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फलेस सर्व्हिस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ प्रकारे सेवा करणे हे देखील त्या विद्यार्थ्यांमध्ये या एनसीसीच्या माध्यमातून रुजवलं असतं. एनसीसीचे विद्यार्थी जे कॅम्पला जातात त्या कॅम्पमध्ये एकत्र राहणे, सर्व परिस्थितीमध्ये सामावून घेणे, सर्व परिस्थितीमध्ये टिकून राहणे हे कौशल्य त्या विद्यार्थ्यांना शिकवले जात असतात. म्हणजे एनसीसी मध्येच नव्हे तर एनसीसी पूर्ण झाल्याच्या नंतर दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य जगत असताना काही प्रॉब्लेम्स फेस करत असताना त्या सर्व प्रॉब्लेम्सला सामोरे जाण्याची जी ताकद व्यक्तीच्या अंगी लागते, ती ताकद, जे साहस व्यक्तीच्या अंगी लागते, जी सायकोलॉजी व्यक्तीची बनवावी लागते, ते बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून फिजिकली, मेंटली आणि सायकोलॉजिकली तरुण पिढींना फिट करण्यासाठी जे मूल्य रुजविणे गरजेचे आहेत ते मूल्य एनसीसी उपक्रमाच्या माध्यमातून फिजिकली फिट असून फक्त चालत नाही, तर फिजिकल फिटनेसच्या व्यतिरिक्त मेंटल फिटनेस, सायकोलॉजिकल फिटनेस, फिजिकल टफनेस, मेंटल टफनेस आणि सायकोलॉजिकल टफनेस याही गोष्टी बिंबवल्या जात असतात. एक उदाहरण मी तुम्हाला या निमित्ताने येथे सांगणं मग गरजेचं समजतो. आपण हल्ली एक अलीकडे चित्रपट आलेला आहे शेरशाह, जे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या, जे कारगिल मध्ये शहीद असणारे विक्रम बत्रा, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावरती ते बनवलेलं चित्रपट आहे. ते चित्रपट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बघितला असेल, नसेल बघितलं तर एक एंटरटेनमेंट म्हणून नव्हे तर काही मूल्य शिकण्याच्या अनुषंगाने म्हणून त्या चित्रपटाकडे तुम्ही बघा. त्यामध्ये एक शेवटचा सीन आहे जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा आपल्या टोळीसोबत जातात, टोळी घेऊन बंकर कॅप्चर करण्यासाठी. त्यांच्यासोबत एक सेक्शन मध्ये 10 जवान असतात, त्या जवानांना घेऊन जातात, बंकर त्यांना कॅप्चर करायचा असतो. फिजिकली फिट म्हणजे काय, तुम्ही सर्व काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करू शकता तर तुम्ही फिजिकली फिट. मेंटली फिट म्हणजे मेंटली तुम्हाला कमांड दिलं जातं माइंड मधनं की हे मी करू शकतो आणि तुम्ही करताय, मेंटली फिट. आता बघा येथे टफनेसची गोष्ट जेव्हा येते, सायकोलॉजिकलची जेव्हा गोष्ट आहे, जेव्हा कॅप्टन विक्रम बत्राला असं लक्षात येतं की आता या क्षणी मी माझा जीव गमावल्याशिवाय पुढचा बंकर मी कॅप्चर करू शकत नाही, यासाठी मला माझा जीव गमवावा लागणार आहे असं मला वाटतंय. हा प्रसंग त्या विक्रम बत्रावरती येतो आणि विक्रम बत्रा चित्रपटाच्या त्या शेवटच्या सीन मध्ये स्वतः त्याच्या ट्रूप्सला थांबवतो, स्वतः पुढे जातो आणि स्वतः आपल्या छातीवरती त्या शत्रूच्या गोळ्याच्या फायरिंग तो झेलतो आणि मग तो तिथे त्या बंकरमध्ये बसलेल्या शत्रूंचं लक्ष विचलित करतो आणि हे विचलित लक्ष होत असताना त्याचे ट्रूप्स जे आहेत ते त्या बंकरवरती हल्ला चढवतात. म्हणजे आपल्या त्या ऑर्गनायझेशनसाठी, आपल्या या राष्ट्रासाठी, या देशाच्या या ऑर्गनायझेशनसाठी मला माझ्या या युद्धामध्ये माझ्या देशाला जिंकून मला जर द्यायचं असेल, मला जर फतेह मिळवायची असेल तर माझा जीव गेला तरी चालेल, पण मी हे जीव गमावणार आणि हे बंकर कॅप्चर करणार, ही जी भावना असते याला म्हणतात फिजिकल टफनेस, सायकोलॉजिकल टफनेस, मेंटल टफनेस. या भावना बिंबविल्या जातात की एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी मी जेव्हा काम करतो तेव्हा त्यासाठी मी सर्वस्वीपणाला लावण्यात तयार आहे, हे मूल्य त्यामध्ये बिंबवले जातात. हे मूल्य त्यामध्ये या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बिंबवले जात असतात आणि हे भिंतीबाहेरील शिक्षणाच्या माध्यमातून बिंबवले जातात. आणि हे बिंबवण्याचा प्रकार भिंतीच्या आतल्या शिक्षणामधनं शक्य नाही. हा बिंबविण्याचा प्रकार भिंतीबाहेरील शिक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे. दुसरं एक मेजर पांडे, त्यांचं एक व्हिडिओ मध्ये मध्यंतरी त्यांच्या आईचं व्हिडिओ व्हायरल झालं होतं कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने. त्या व्हिडिओमध्ये ते मेजर असतात आणि ते एका तुकडीचं नेतृत्व करतात आणि युद्धासाठी जात असतात. त्यांनी घरी फोन लावलेला असतो त्यांच्या आईला. प्रसंग सांगतोय कसे मूल्य बिंबविले जातात पहा. एक प्रसंग,
ते मेजर या पदावरती अधिकारी असताना त्यांच्यासोबत त्यांच्या तुकडीमध्ये एक 100 जवान त्यांच्या तुकडीमध्ये असतात. 100 जवान तुकडीमध्ये असताना त्यांना युद्धासाठी पुढे कूच करायचं असतं. युद्ध चालू असतं भारत पाकिस्तानचं, कारगिल युद्ध. मनोज पांडे, कॅप्टन मनोज पांडे त्यांचं नाव. तर हे कूच करत असताना त्या आदल्या दिवशी ते त्याच्या आईला फोन करतात. हे मी फेसबुक का व्हॉट्सअप मध्ये कुठंतरी हे न्यूजचं क्लिप मी ऐकलेलं होतं, ते सांगतोय. त्या क्लिपमध्ये ते त्यांची आई सांगते ते शहीद झाले, मनोज पांडे युद्धामध्ये शहीद झाले. तर युद्धभूमीवर जात असताना ते आधी त्या आईला फोन करतात. तर आई म्हणते की बाबा जिथे काही अडचण असेल, जिथं काही धोका वाटत असेल तर तिथं लपून राहा, मागे राहा, पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्या हाताखाली 100 लोकांच्या अधिकाऱ्यांची टीम दिलेली आहे, तू अधिकारी आहेस, तू आदेश दे आणि तुझ्या ट्रुप्सला पुढे पाठव, जास्त रिस्क तू घेऊ नको, एक आईच्या भावनेने आई सांगते. तर त्या फोनमध्ये ते अधिकारी त्या आईला म्हणतात की माझ्यासोबत जे काम करणारे 100 जवान मला दिलेले आहेत ते माझे काही नोकर नाहीयेत किंवा ते माझ्यासाठी काम करत नाहीयेत, ते एका ऑर्गनायझेशनसाठी, या देशासाठी ते काम करतायत. ते माझ्यासाठी काम करत नाहीयेत, या देशासाठी ते काम करतायत. माझं वैयक्तिक घरचं ते काम करत नाही आणि मी त्यांचं नेतृत्व करतोय. मी लहान असताना म्हणजे मला त्या 100 जणांना सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे. मी लहान असताना आई म्हणून तू आमच्या भावंडांचा सांभाळा केली, त्यावेळेला कुठला प्रसंग जर अनुचित प्रसंग घडला असेल तर तू माघारी फिरून आम्हाला समोर पाठवणार का आई म्हणून? एखादा प्रसंग काही वाईट प्रसंग असेल तर त्या वाईट प्रसंगाच्या क्षणी आई म्हणून तू पुढे थांबणार का? तू प्रमुख आहे म्हणून मागे सरणार आणि आमच्या भावंडांना पुढे करणार? आई म्हणून काय करणार तर तू स्वतः लिडरशिपची भूमिका स्वीकारल्या कारणाने जबाबदारी स्वीकारून पुढे जाणार. तशा प्रकारे माझ्याकडे दिलेले जे 100 सैनिक आहेत त्यांचं पालन पोषण संगोपन करण्याची जबाबदारी अधिकारी म्हणून माझी आहे. आणि मी एखादं अनुचित प्रसंग घडत असेल आणि काही रिस्की प्रसंग घडत असेल तर त्या सगळ्यांना समोर ढकलून मी मागे राहू शकत नाही. जरी अधिकारी असलो तरी मला पुढे जायला लागतं आणि ह्या सगळ्यांचा सांभाळ करायचा, ही जबाबदारी माझी आहे. हे जे मूल्य आहे, हे मूल्य हे बिंबवल्याशिवाय येत नाही. आणि अशा प्रकारचे मूल्य जे आहे म्हणजे एका ऑर्गनायझेशनसाठी फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली फिट तर आहे, फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली टफ देखील होण्यासंदर्भातले जे मूल्य असतात ते मूल्य या एनसीसी सारख्या उपक्रमामध्ये. आणि एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि मी माझ्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आणि एक प्रसंग, एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मूल्य कसे बिंबवतात, कसे रुजवितात. आणि या प्रसंगातनं ते मूल्यांचं बिंबवण्याचं प्रक्रिया मी तुम्हाला सांगून थांबतो. ते उदाहरण आहे एका चित्रपटाचं, हॉलिवूडचं चित्रपट आहे जॅकी चॅनचं आणि चित्रपटाचं नाव आहे कराटे किड. हे चित्रपट आपणापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल, नसेल बघितलं तर एकदा आवर्जून पहा. त्या कराटे किड मध्ये स्टोरी अशी आहे, एक मुलगा असतो, निग्रो म्हणजे काळा कृष्णवर्णीय मुलगा असतो. अमेरिकेमधनं त्याच्या आईची बदली चायनामध्ये होते, ते चायनामध्ये येतात. मुलगा उद्धट असतो, उद्धट म्हणजे आईचं बोलणं कधीच ऐकत. घरात आल्याच्या नंतर कपडे काढणार, भिरकावणार, बूट काढणार, फेकून देणार, सॉक्स काढणार, कुठेतरी फेकून देणार. मग आई त्याला रागवत येणार, सगळे आवरणार, आवरून कपाटात ठेवणार आणि सगळे व्यवस्थित ठेवणार, बूट काढणार, भिरकवून देणार. असा तो उद्धट स्वरूपाचा एक मुलगा असतो, लहान मुलगा असतो शाळेतला. आणि ते चायनामध्ये येतात. चायनामध्ये आल्याच्या नंतर त्याला 4-2 मुलं मिळून मारतात आणि मारल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की यांचं सूड मला घ्यायचंय आणि त्यासाठी मला कराटे शिकायचे. मग कराटे शिकण्यासाठी ते जॅकी चॅन एकदा त्याला त्या प्रसंगातनं वाचवतात म्हणून तो जॅकी चॅनकडे जातो, कराटे शिकतो. त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं असतं की मला कराटे शिकवा. तर जॅकी चॅन हे त्या चित्रपटाचे नायक असतात. ते त्याला काय करतात, शर्ट काढ, खुंटी. तर जॅकी चॅन प्लंबर असतात, म्हणजे नळाचं काम करणारे, फिटिंग. ते त्याच्या घरी गेलेले असतात एका प्रसंगावर. ते घरी गेल्याच्या नंतर जॅकी चॅन
मुलगा घरात आईचं काही ऐकत नाही, अस्ताव्यस्त सगळं सामान फेकून देतोय, कपडे स्वतःचे नीट ठेवत नाही वगैरे, आई त्याला रागवत असते, हे प्रसंग सगळे बघतात. आणि योगायोग असा होतो की तोच मुलगा जॅकी चॅनकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो. तर पहिल्या दिवशी जॅकी चॅन त्याला काय शिकवतात? कराट्याचे धडे शिकवत नाहीत. पहिल्या दिवशी त्याला काय शिकवतात? शर्ट काढणे, खुंटीवर अडकवणे, शर्ट काढणे, परत घालणे, शर्टाचे बटन काढणे, अंगातनं शर्ट काढणे, खुंटीवर अडकवणे, परत त्या खुंटीवरला शर्ट घेणे, फिरवणे आणि अंगात घालणे. एका दिवसभरात एवढं शिकवतात. तो विद्यार्थी नाराज होतो आणि तो म्हणतो, मला हे कराटे शिकवायचं सोडून हे शर्ट काढायचं आणि घालायचं का शिकवतात? त्याला कळत नाही. पण तो विद्यार्थी घरी जातो, दमलेला असतो, दिवसभर त्यानं एकच काम केलेलं असतं. कराटे शिकण्यासाठी जातो पण कराटे शिकलेला नसतो. तो एकच काम करतो, शर्ट काढतो, खुंटीवर अडकवतो, शर्ट काढतो, परत घालतो. बिंबविलं गेलं ते दिवसभर त्या प्रशिक्षकाकडनं. त्या माध्यमातून त्याचे कराट्याचे जे मूव्ज असतात त्याच्यासाठी त्याचे हात तयार झालेत, हा एक भाग. दुसरा भाग, त्यातनं तो डिसिप्लिन बनतो. घरी गेल्याच्या नंतर तो दमतो, न कळत तो काय करतो, आपला शर्ट काढतो. रेग्युलरली तो मुलगा काय करायचा? शर्ट काढून भिरकवायचा. पण आता घरात गेल्याच्या नंतर शर्ट काढतो, दमलेला असतो आणि दिवसभराची त्याला ती सवय बिंबविल्यामुळे तो आपोआप जाऊन त्या खुंट्याला तो शर्ट अडकवतो. कारण दिवसभर त्याने ते केलेलं असतं. अडकवतो आणि तो जाऊन पडतो, म्हणजे झोपतो. आणि त्या रोजी त्याच्या आईला त्याच्या वर्तनामध्ये झालेला बदल लक्षात येतो. इथे मी त्या चित्रपटाचं एक पोस्टर दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे ते चित्रपट कॉम्पिटिशन साठी तो उतरतो. जॅकी चॅन त्याला प्रशिक्षक म्हणून शिकवितात. त्या रोजी आई पाहते की दररोजच्या पेक्षा याचं वर्तन, ह्याचं बिहेवियर वेगळं आहे. आज तो शर्ट भिरकावत नाहीये, तो शर्ट जिथे खुंटीला अडकवायचा आहे त्या खुंटीलाच जाऊन तो शर्ट अडकवतोय. बूट काढून भिरकवत नाही तर जागेवर आणून ठेवतोय. ही आई बघते आणि आई विचार करते की माझा मुलगा, एवढा बदल माझ्या मुलामध्ये कसे काय झालेत आणि हे शिक्षक प्रशिक्षक देणारा कोण आहे ही बघण्यासाठी आवर्जून आहे तिची दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्या त्या मुलासोबत जाते की एवढ्या संस्कार, एवढे व्हॅल्यूज माझ्या मुलामध्ये बिंबवले कसे गेले, हे कसे बिंबवले गेलेत, तर परत परत ती गोष्ट करायला लावून हे बिंबवलं गेलं. हे या कराटे किड या चित्रपटामध्ये खूप छान चित्रपट आहे. त्यामध्ये फक्त कराटे शिकविणे हे अपेक्षित नाही, म्हणजे पुढच्या व्यक्तीला कॉम्पिटिशन मध्ये मारून हरविण्यासाठी कराटे शिकविणे हे कराट्याचा उद्देश नाही, असं त्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यात सांगितलं काय आहे की हे कराटे म्हणजे ह्या कवायती कराट्यासारखे शिकण्यासाठी कोणते मूल्य आपल्या अंगी असणं गरजेचं आहे, चांगुलपणाचा गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं. मारण्यासाठी कराटे शिकणे नाही, तर चांगुलपणा डेव्हलप करण्यासाठी कराटे शिकणे, हे ते मूल्य रुजविलेले आहेत त्या कराट्याच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलावर. म्हणजे एनसीसी म्हणजे कवायती शिकणे हे नाही, त्या कवायतीच्या माध्यमातून मूल्य रुजविणे, यासाठी या एनसीसीच्या कवायती असतात. हे झालं एनसीसीचा एक भाग, जे मूल्य शिकवित. असे अनेक भाग आहेत एनसीसी उपक्रमामध्ये की ज्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रसंग शिकू शकता. तर इथे खूप जास्त पुढे न बोलता मी असं समजतो की मला जे विषय दिलेलं होतं त्या विषयाच्या अनुषंगाने जे मेसेज मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक वाटलं, ते मेसेज मी कदाचित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेलं असावं असं मला वाटतं. आणि हे एवढं बोलून मी या प्रसंगी संयोजकांनी म्हणजेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस पाटील सर, या महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर शिवाजीराव कुलाल सर, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट सावंत सर, स्टुडंट डेव्हलपमेंट सेल, महाविद्यालयाचे स्टुडंट डेव्हलपमेंट सेल, या सर्वांचं मी आभार मानतो आणि येथेच थांबतो. आणि एक विद्यार्थ्यांना एक फक्त छोटीशी सूचना देतो की आता मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये
काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत की ज्यामध्ये मी लिडरशिप क्वालिटीज कसे डेव्हलप होतात आणि एनसीसीच्या माध्यमातून करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत त्या बाबतीत लिडरशिप क्वालिटीजचे 2 माझे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. असेच मी कुठल्या तरी प्रसंगावर मला एखाद्या कॉलेजमध्ये इन्व्हिटेशन दिल्यानंतर मी ते लेक्चर डिलिव्हर केलेले आहेत, पण ते युट्यूब वरती मी रेकॉर्ड करून युट्यूब वरती अपलोड केलेले आहेत. ते लेक्चर नाही, असंच प्रसंगानुसार बोलून ते लेक्चर मी रेकॉर्ड केलेले आहेत. तर ऑफिसर लाईक क्वालिटीज, ऑफिसर्स होण्यासाठीचे जे क्वालिटीज 14 वेगवेगळे क्वालिटीज लागतात कुठल्याही व्यक्तीला एक चांगला ऑफिसर होण्यासाठी, त्या क्वालिटीज संदर्भातलं पण एक व्हिडिओ आहे. आणि एनसीसी मधनं करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे देखील माझे काही व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओजचं लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आता शेअर करतो आणि त्या लिंकच्या माध्यमातून ज्या काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की ऐकावं तर त्यांनी ऐकलं तर काही हरकत नाही. तेवढ्या माहितीसाठी फक्त मी ते लिंक आपणासोबत शेअर करतो. आणि परत एकदा या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.